गुड आफ्टरनून एओसी मित्रांनो. स्टार्ट करूया आपल्या आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. वाजलेत आता 2:57 16 एप्रिल. ओके, मार्केट आता चाललंय 24,219. 11 पॉईंट मार्केट निगेटिव्ह आहे. ठीक आहे, सो आपण सुरुवात करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. बॅक टेस्टर मध्ये जातो, त्यानंतर आजची डेट सिलेक्ट करतो आणि 9:35 पासून आपण अनालिसिस करायला स्टार्ट करूया. 9:35. ठीक आहे, चलो. सपोर्ट माझा आहे 24,400चा. व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे आणि ओआय चेनचा सपोर्ट आहे. ओके, व्हॉल्यूम माझा बॉटम साइडला कुठेही मला विकनेस किंवा शिफ्टिंग मला दाखवत नाहीये. ओआय चेन मला बॉटम साइडला विकनेस दाखवताना बघायला मिळतोय. सो एकदा आपण चेक करूया ही पर्सेंटेज इन्क्रीज आहेत नक्की का डिक्रीज आहेत. ओआय चेंज मध्ये गेलो तर ओआय चेंजची पर्सेंटेज जर का तुम्ही ओव्हरऑल बघाल तर 100 वरनं ओव्हरऑल ती डिक्रीज होताना दिसत आहे. म्हणजे मी असं म्हणू शकेन की कधीतरी माझा सपोर्ट हा 24,350 ला होता. म्हणजे सपोर्ट इन द सेन्स ओआय चेंज कधीतरी माझा 24,350 ला होता. तो 24,350 वरनं माझा सपोर्ट काय झाला, 24,400 झाला. म्हणजे मला एवढं ह्याच्यातनं कळलं की मार्केट 24,400च्या खाली पडणार नाही, 24,400च्या सपोर्टच्या खाली. ठीक आहे, ओके. ह्याचं कारण व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग आहे आणि ओआय चेन सुद्धा बॉटम वरनं टॉपला आलाय. रेजिस्टन्सचा हिशोब करूया, रेजिस्टन्सचं गणित करूया. रेजिस्टन्स माझा आहे 24,400 ला. व्हॉल्यूम ओआय आणि ओआय चेनचा, व्हॉल्यूम आणि ओआय चेन स्ट्रॉंग आहेत. ओआय मला वरती शिफ्ट होताना दिसतोय. एकदा चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो ओआय ची पर्सेंटेज ओव्हरऑल काय होत आहेत, ओपन इंटरेस्टची पर्सेंटेज 100 वरनं मला डिक्रीज होताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ काय दिसतोय, मार्केट 24,400च्या जो ओआय आहे तो 24,500 वरनं 24,400 ला आलेला आहे. म्हणजे टॉप वरनं बॉटमला शिफ्ट झालाय. म्हणजे रेजिस्टन्स मला काय सांगतोय, व्हॉल्यूम आणि ओआय चेंज तर स्ट्रॉंग आहेत आणि ओआय 500 वरनं 400 ला आलाय. ह्याचा अर्थ काय होतो, मार्केट 24,400च्या रेजिस्टन्सच्या वरती जाणार नाही. म्हणजे मला ह्याच्यातनं दोन कल्पना मिळाल्या. 9:35 अनालिसिस मला कळलं की मार्केट 24,400च्या खाली येणार नाही, कारण ओआय चेंज बॉटम वरनं टॉपला आलाय, व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे आणि मार्केट 24,400च्या वरती जाणार नाही, कारण व्हॉल्यूम आणि ओआय चेंज स्ट्रॉंग आहे आणि ओपन इंटरेस्ट 500 वरनं 400 ला शिफ्ट होतोय. म्हणजे मार्केट मे बी 400चा रेजिस्टन्स आणि 400च्या सपोर्टच्या मध्ये मार्केट खेळायचा प्रयत्न करू शकतो. आता आपण एक्झॅक्ट बघूया प्राइस ऍक्शन नक्की कुठे चालली आहे. तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की मार्केट 350च्या रेजिस्टन्सच्या मध्ये, ओके, आणि मार्केट 350च्या सपोर्टच्या मध्ये असं मध्ये खेळत आहे. ओके, मग ह्या सिनारिओ मध्ये नक्की ट्रेड कुठनं बसेल, तर ट्रेड दोन सिनारिओ मधनं बसू शकतात. जर मार्केटमध्ये ही कॅन्डल ही 350चा जो रेजिस्टन्स आहे ह्याच्यावरती क्लोज झाली आणि नंतर पुन्हा रिटेस्टला आली, तर इकडनं एक आपण कॉल घेऊ शकतो, कारण तो माझा 24,400चा सपोर्ट बनेल त्यावेळी. ओके, परत एकदा सांगतो, जर ही कॅन्डल लक्षात घ्या, मार्केट 24,400च्या रेजिस्टन्स वरनं आपण पुट घेऊ शकतो, कारण रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, आणि 24,400च्या सपोर्ट वरनं घेऊ शकतो, कारण सपोर्ट सुद्धा स्ट्रॉंग आहे. ओके, मार्केट आता ना 24,400च्या सपोर्टच्या आसपास खेळत आहे, ना मार्केट 24,400च्या रेजिस्टन्सच्या आसपास खेळत आहे. मार्केट कोणत्या झोन मध्ये खेळत आहे, मार्केट 350चा रेजिस्टन्स आणि मार्केट 350चा सपोर्ट या झोन मध्ये खेळत आहे. म्हणजे आपल्या ट्रेडिंगच्या रिलेटेड जे काही आपण प्लॅन केले तिकडनं मार्केट बरंच दूर पळत आहे किंवा दुसऱ्या झोन मध्ये खेळत आहे, दुसऱ्या स्ट्राईक प्राइसच्या सपोर्ट आणि दुसऱ्या स्ट्राईक प्राइसच्या रेजिस्टन्सच्या मध्ये मार्केट खेळत आहे. मग मला 24,400च्या सपोर्ट वरनं जर का कॉल घ्यायचा तर मला काय करावं लागेल, तर ही कॅन्डल वरती क्लोज होऊ दे, कोणतीही कॅन्डल वरती क्लोज होऊ दे. क्लोजिंग झाल्यानंतर जेव्हा रिटेस्टला मार्केट पुन्हा येईल 400च्या सपोर्टला, तेव्हा हा 400चा सपोर्ट बनेल, रेजिस्टन्स हा माझा नंतर सपोर्ट बनतो. मग जेव्हा रिटेस्टला येईल आणि जर त्यावेळी सुद्धा सपोर्ट माझा स्ट्रॉंग असेल, त्यावेळी मी इकडनं कॉल बाईंग करायचा विचार करू शकेन. सेम रेजिस्टन्सला 24,400च्या रेजिस्टन्स वरनं ज्यांना पुट घ्यायचा आहे त्यांनी काय करायचं, 24,400च्या रेजिस्टन्सची वाट बघायची आणि रेजिस्टन्सला मार्केट आल्यावर जर माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग असेल तर आपण इकडनं एक पुट बाय करू शकतो. ओके, म्हणजे हे 9:35 ला आपण
प्लॅन केला. ओके, आता आपण बघूया मार्केट कोणत्या लेव्हलला येत आहे, कोणाच्या लेव्हलला जात आहे, मग तिकडनं काही ट्रेड बनतोय का हे आपण आता एक 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 चेक करूया. चला, आता मार्केटमध्ये काय झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट, ओवाय चेन जो माझा 350 वरनं 400 ला गेलेला होता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण व्हॉल्यूम जो आहे हा 400 वरनं 350 ला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम व्हायला लागला. लक्षात घ्या, जेव्हा मार्केट 24,300च्या सपोर्टला आलं तेव्हा मी सपोर्टवरनं कॉल घेणार का, तर नाही घेणार. का नाही घेणार, ह्याचं कारण ज्या सपोर्टच्या बेसिसवरती मी ट्रेड करतोय तो सपोर्टच स्वतः 400 वरनं 350 ला शिफ्ट होतोय. ओके, म्हणजे ज्या सपोर्टच्या बेसिसवरती, ज्या सपोर्टच्या भरवशावरती ट्रेड करतोय तो सपोर्टच मला दगा द्यायचं काम करतोय, सपोर्टच स्वतः खाली चाललाय, कारण कॉल तर आपण सपोर्टवरनं घेणार. मग आपण इकडनं कॉल बनवायचा प्रयत्न करणार नाही. रेजिस्टन्स बघूया, रेजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंग आहे. ओके, म्हणजे मार्केटमध्ये जर का मार्केट 24,400 ला आलं तर फेवरेबल कंडिशन काय असेल, रेजिस्टन्स वरनं पुट बाय करणं. ओके, सध्या कॉल बाईंगची कंडिशन सध्याच्या घडीला तरी आपल्याला बघायला मिळत नाहीये. ओके, पुढे जाऊया. चला, आता काय घडलं, 24,400चा जो ओवाय चेंज होता हा 24,400चा ओवाय चेंज हा 24,300 ला गेला, म्हणजे शिफ्टेड फ्रॉम टॉप झाला. म्हणजे सपोर्टने आता हात वरती केलेले आहेत मार्केटला बुलिश करण्यासाठी. आता सपोर्ट इंटरेस्ट दाखवत नाहीये मार्केटला खाली पडण्यापासून वाचवण्यासाठी. ओके, व्हॉल्यूम पण 400 वरून 300 ला येतोय, म्हणजे सपोर्ट माझा काय आहे, सपोर्ट ओव्हरऑल शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम दिसतोय, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग दिसतोय. टीओटी काय सांगतं आपल्याला बघूया, टेबल ऑफ ट्रेड. टेबल ऑफ ट्रेड असं सांगतं की जर तुझा सपोर्ट हा शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम असेल आणि रेजिस्टन्स जर का तुमचा स्ट्रॉंग असेल तर इथे कंडिशन बेरिशची बनते. मग आपल्याला काय बाय करायचंय, प्रेफरेबल कंडिशन असणार पुट बाय करा आर पासून SW/2 पर्यंत. ओके, म्हणजे इन शॉर्ट मला जर का ट्रेड करायचा असेल तर मी कुठनं ट्रेड करणार, तर मी ट्रेड करणार 24,400च्या रेजिस्टन्सची वाट बघणार. ओके, लेट सी, बघूया. मार्केट अजूनही कोणत्याच लेव्हलला येत नाहीये, मार्केट अधेमध्येच खेळतंय. ओके, रेजिस्टन्स कडनं मला एक मिळालं की 24,400चा जो ओपन इंटरेस्ट आहे हा 24,400चा ओपन इंटरेस्ट हा 24,300 ला आता 24,300च्या रेजिस्टन्सला आता प्रेशर द्यायचं काम करतोय. मग आता इथे दोन कंडिशन बनतात, सपोर्ट तर 400 वरनं 300 ला येतोय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रेजिस्टन्स सुद्धा 24,400 वरनं आता 24,300 ला यायला लागला ओआयचा. ओके, मग आता इकडनं कोणकोणते ट्रेड बनतील, अजूनही 24,400चा रेजिस्टन्स हा माझा सेफ बनेल आणि 24,350 वरनं सुद्धा एक मी ट्रेड करू शकतो, रिस्की ट्रेड. का करू शकतो, कारण रेजिस्टन्स प्रेशर देत खाली येतोय. व्हॉल्यूमचा पण पर्सेंटेज नियरेस्ट 75 झालंय, ओवाय चेंज नियरेस्ट 75 व्हायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे 24,300च्या रेजिस्टन्स वरनं मी पुट घेणार नाही, पण 24,350 वरनं नक्की मी एक रिस्की पुट ट्राय करू शकतो किंवा 24,400च्या रेजिस्टन्स वरनं एक सेफ पुट मी ट्राय करू शकतो. कॉल घ्यायचा सध्या तरी भानगडीत आपण पडणार नाही आहोत. ओके, कॉल घ्यायचा असेल तर कधी घेऊ शकतो हे आपण नंतर डिस्कस करू पोस्ट मार्केटमध्येच. बघूया मार्केट येत आहे का आपल्या लेव्हलला. चला, आता मार्केट काय झालंय, मार्केट 24,300च्या सपोर्टला आलंय, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनच्या सपोर्टला मार्केट आलंय. तुम्ही जर का नीट बघाल तर 24,300चा सपोर्ट काय, तर 24,300चा सपोर्ट आहे 24,290. मार्केट 24,290च्या सपोर्टला आलेलं आहे, फर्स्ट टाइम हिटिंग करताय. सपोर्टला बॉटम साईडला कुठेही तुम्हाला येल्लो बॉक्स किंवा 75%च्या वरती पर्सेंटेज लागलेले दिसत नाहीयेत. इकडे पण तुम्हाला 75%च्या वरती पर्सेंटेज लागलेले दिसत नाहीयेत. ओके, एकदा चेक करूया, ओपन इंटरेस्ट 200 वरनं 300 ला शिफ्ट होतोय का, पर्सेंटेज इन्क्रीज करतोय का, तर आपण एकदा ओपन इंटरेस्ट पण बघूया. तर ओपन इंटरेस्ट इन्क्रीजिंग मोड मध्ये आपल्याला सध्या बघायला मिळतोय. म्हणजे काय, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप तर झाला. ओके, 24,400 पासून 24,300 पर्यंत, पण खाली कुठेही विकनेस दाखवत नाहीये, खाली कुठेही शिफ्टिंग दाखवत नाहीये.
प्लस ओपन इंटरेस्ट 200 वरनं 300ला सांभाळायचा प्रयत्न करतोय मार्केटला 300च्या सपोर्टला. ओके, मग सर आम्ही कॉल बनवायचा का? मला जर का तुम्ही मनातनं विचारलं तर कॉल बनवणं अयोग्य राहील. का अयोग्य राहील किंवा खूप रिस्की राहील? म्हणजे राज सर कायम सांगतात की सुसायडल ट्रेड असेल तो. सुसायडल ट्रेड याचा अर्थ काय? आपण सकाळपासून बघतोय की सपोर्ट 400 वरनं 300ला आला, रेजिस्टन्स 400 वरनं 300ला येतोय, म्हणजे ओव्हरऑल प्रेशर डेटामध्ये हे तुम्हाला बेरिश दिसतंय. लक्षात घ्या. मग जर का तुम्हाला डेटामध्ये प्रेशर कळतंय की मार्केटमध्ये डेटामध्ये प्रेशर बेरिश आहे, तर आपण कशाला उगाच सुसाईड करायला जायचं? पण ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना असं वाटतंय की नाही सर मी घेईन इकडनं ट्रेड, ओके, स्टॉप लॉस द्यायची माझी तयारी आहे. मग ज्यांना सुसाइडल ट्रेड, व्हेरी हायली रिस्की ट्रेड करायचा असेल तर इकडनं ते एकदा ट्राय करू शकतात. लक्षात घ्या. इकडनं ट्रेड ट्रेड मस्त बनतोय, छान बनतोय असं मी कोणाला सांगणार नाही, कारण ओव्हरऑल शिफ्टिंग हे बेरिश झालंय सकाळपासून. सपोर्ट 24,400 वरनं 300ला आलाय, रेजिस्टन्स 24,400 वरनं 300ला येतोय. ओके, सो इकडनं जर का कोणाला ट्राय करायचं असेल तर हायली रिस्की असेल, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस 99% असू शकतात. मे बी स्टॉप लॉस जाईल किंवा राज सर सांगतात तसं की 50% पर्यंतच तुम्हाला टार्गेट देईल, पूर्ण टार्गेट मे बी देणार पण नाही, कारण एवढा हायली रिस्की ट्रेड आहे. सपोर्टमध्ये एवढी ताकद नाहीये की मार्केटला तो पाडायला, सपोर्टमध्ये एवढी ताकद नाही की तो मार्केटला ढकलायचा प्रयत्न करेल. ओके, सो लेट सी, बघूया काय होतं. चला क्लोजिंग झालं असं धरून चला. लेट्स एक्झाम्पल. इकडनं ऍक्च्युली सेफ ट्रेड बनत नव्हता, अजूनही मी प्रत्येकाला सांगतोय. इकडनं मी जर का ट्रेड घेतला, माझं टार्गेट असेल 50 पॉईंटचं. ओके, स्टॉप लॉस असेल साधारणतः माझा 20 पॉईंटचा. ओके, चलो आता बघूया मार्केटमध्ये टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय. 50%ला आलं की आपण कॉस्ट टू कॉस्ट करणार. इथे जर का तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये आपल्याला टार्गेट 50% पर्यंत आलंय. लक्षात घ्या, जसं मी कायम सांगतो की ओव्हरऑल शिफ्टिंग बेरिश आहे. लक्षात घ्या, ओव्हरऑल शिफ्टिंग बेरिश आहे. रेजिस्टन्स अजूनही प्रेशर देतोय 24,300ला. जर कोणी चुकून माकून ट्रेड घेतलेला असेल हायली रिस्की, तर अशा वेळी मार्केटमध्ये आपल्याला काय वरनं ताकभात ओळखता आला पाहिजे आपल्याला अशा वेळी मार्केटमधनं. मग आपल्याला मोस्टली 50%ला पोझिशन काढून टाकायची, नसेल काढायची तर टार्गेटची वाट बघा आणि मग मात्र स्टॉप लॉस जो आहे हा खालचा स्टॉप लॉस तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट करा. आम्ही स्टॉप लॉस केला कॉस्ट टू कॉस्ट. ओके, मोस्टली असे ट्रेड करू नका. ओके, नाही केले तर योग्य राहतील, पण जर का केले असतील तर मनाची तयारी ठेवा, एक तर माझा स्टॉप लॉस जाईल किंवा माझा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट जाईल, किंवा जास्तीत जास्त टार्गेट आलं तर 50% पर्यंतच येईल, कारण डेटामध्ये ओव्हरऑल प्रेशर मॉर्निंग पासून बेरिश बघायला आपल्याला मिळतंय. रेजिस्टन्स फुल ऑन प्रेशर देतोय मार्केटमध्ये. ओके, बघूया. आणि जी लोक पुटची तयारी करतायत त्यांनी काय करायचं? त्यांनी 350च्या रेजिस्टन्सची वाट बघायची, कारण 350ला मार्केट सकाळपासून रेजिस्टन्सला आलंच नाहीये रिटेस्टला, आणि किंवा 400च्या रेजिस्टन्सची वाट बघायची. सेफ 400 वरनं बनेल, रिस्की 350 वरनं बनेल. 300च्या रेजिस्टन्स वरनं मोस्टली आपण ट्राय करणार नाही आहोत ट्रेड करायला पुटचा. ज्यांनी कॉल घेतलेला असेल त्यांना अजूनही मार्केट चान्स देत आहे बाहेर पडायचा, कारण अजूनही जर का ही पर्सेंटेज बघितली तर ओपन इंटरेस्ट 98% झालाय, ओआय चेंज 83% झालाय, व्हॉल्यूम 92% झालाय. म्हणजे अजूनही तुमच्या ह्या ट्रेडमध्ये रिस्क फॅक्टर जी आहे ही अजून डबल होत चालली आहे. लक्षात घ्या. मग शाळी काय करायचं? 50% पर्यंतच टार्गेट येईल असंच गृहीत धरायचं. नसेल बुक करायचं तर स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, म्हणजे गेला तरी कॉस्ट टू कॉस्ट जाईल. मोस्टली असे ट्रेड घेऊ नका, आणि जरी घेतलेत तरी मग मॅनेज करायची तयारी ठेवा तुमची पोझिशन. बघा, इतका वेळ झाला मार्केटमध्ये टार्गेट येत नाहीये, प्लस इकडची पर्सेंटेज कंटिन्युअसली इन्क्रीज होताना दिसत आहेत, म्हणजे प्रेशर आहे रेजिस्टन्स वरनं, त्यामुळे मार्केटला तो वरती टार्गेट द्यायला सुद्धा जाऊ देत नाहीये. मग काय करायचं? कॉस्ट टू कॉस्ट करायचा,
50%लाच पोझिशन काढा किंवा कॉस्ट टू कॉस्ट करून मग टार्गेटची वाट बघा. आलं तर पूर्ण टार्गेट, गेलं तर कॉस्ट टू कॉस्ट. ओके. पुरुषोत्तम केळकर ने हा ट्रेड घेतलाय का? आजचा मी ट्रेड, हा माझा ट्रेड होता का? मी घेतलेला का? नाही, हा मी ट्रेड केलेला नव्हता आज, कारण मी अगेन सिनॅरिओ काम करत नाही. आणि केलं तरीही पटापट त्या सिनॅरिओ मध्ये माझा ट्रेड ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेला असतो. बघा किती वेळ झाला मार्केटमध्ये टार्गेट येत नाहीये, स्टॉप लॉस जात नाहीये, ना कॉस्ट टू कॉस्ट येत आहे. ह्याचं कारण रेजिस्टन्सचं प्रेशर. रेजिस्टन्स 400 वरनं 300 ला सुद्धा आला, लक्षात घ्या. ओके. ज्यांनी ट्रेड घेतला असेल ते अजूनही त्याच्यामध्ये अडकून बसले असतील, म्हणून असे ट्रेड करायचे नाहीत अगेन सिनॅरिओचे. मी एक डेमो म्हणून ट्रेड घेतलाय हा, मी स्वतः घेतलेला नव्हता आज. बघा किती वेळ मार्केटने रडवलंय. आत्ता माझा काय गेला, ह्या कॅन्डलला माझा स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट गेला. माझा इन द सेन्स ज्यांनी घेतला असेल त्यांनी. म्हणून लक्षात घ्यायचं की ट्रेड करत असताना कधीही अगेन सिनॅरिओ ट्रेड करू नका. मार्केटमध्ये एक तर स्टॉप लॉस जाईल, नाहीतर उगाच तुमचा वेळेपायी वेळ जाईल. आता ह्या ट्रेडमध्ये झालं काय, टार्गेट तर आलं नाही पण कॉस्ट टू कॉस्ट गेला. मग एवढ्या वेळेचा, स्वतःच्या वेळेचा काहीतरी आपल्या वेळेची किंमत असते की नाही, ती किंमत तुम्ही मोजली, वेळेची किंमत. त्यामुळे असे ट्रेड मोस्टली घेऊ नका. ओव्हरऑल आपल्याला कळतंय ओव्हरऑल मार्केट बेरिश आहे, आपण सकाळपासून बोलतोय. कारण की सपोर्ट 400 वरनं 300 ला आलाय, रेजिस्टन्स सुद्धा आला. आता 400 वरनं 300 ला पूर्ण शिफ्टिंग झालंय रेजिस्टन्सचं. मग आता आपण काय करू शकतो, 350चा जर मला रेजिस्टन्स मिळाला तर एक माझा सेफ ट्रेड इकडनं मी बनवायचा प्रयत्न करीन. आणि जर 300चा रेजिस्टन्स मला मिळाला तर एक मी रिस्की पुट इकडनं बनवायचा प्रयत्न करीन. कारण जो 400चा रेजिस्टन्सची मी वाट बघत होतो सेफसाठी, तो रेजिस्टन्सच स्वतः खाली आलाय. त्यामुळे मे बी मार्केट 400 ला न जाता जास्तीत जास्त गेलं तर 350 ला जाईल, त्यामुळे तो सेफ बनेल. आणि 300 वरनं सुद्धा मार्केट रिव्हर्स होण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण हा 300चा रेजिस्टन्स हा माझा काय बनेल, हा माझा रिस्की बनेल. का रिस्की बनेल, कारण मार्केट सकाळपासून रिटेस्टला गेलेलं नाहीये वरती. ओके. लेट सी, बघूया मग. मग 350च्या रेजिस्टन्सची वाट बघणार किंवा 350च्या रेजिस्टन्सची वाट बघणार. आता कॉल घेण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवणार नाही कॉल बाईंगसाठी. झालं गेलं, गंगेला मिळालं. बघूया आता मार्केट काय करतंय. मार्केटने अजून इकडनं फॉल दिला. ठीक आहे, इकडनं मार्केटने अजून फॉल दिलाय आपल्याला. ओके. सर मग अजून एकदा आपण बनवू शकतो का कॉलचा ट्रेड इकडनं? 250 अजूनही व्हॉल्यूम आणि ओवाय चेन स्ट्रॉंग आहेत. पुरुषोत्तम केळकरला जर का विचारलं तर मी कधीच रेकमेंड करणार नाही की 250च्या सपोर्टवरनं तुम्ही कॉल बाय करा. का? ह्याचं कारण व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज कितीही स्ट्रॉंग असले तरी रेजिस्टन्सचा प्रेशर मजबूत आहे. त्यामुळे मार्केटला तो वरती तोंड वर काढायचा चान्स देणारच नाही, मे बी. ओके. 250च्या सपोर्टवरनं कॉल बनला असता. कधी बनला असता? तर जेव्हा रेजिस्टन्स मध्ये कोणत्याही प्रकारचं मॉर्निंग पासून, सकाळपासून शिफ्टिंग झालेलं नाहीये, रेजिस्टन्स आहे तसा स्ट्रॉंग आहे, तेव्हा मी 250च्या सपोर्टवरनं ट्राय केला असता. पण सकाळपासूनचा सिनॅरिओ 400 वरनं 300 सपोर्ट, रेजिस्टन्स 400 वरनं 300, म्हणजे दोघंही बॉटम साईडला शिफ्टिंग करतायत. म्हणजे ओव्हरऑल हा सिनॅरिओ हा ब्लडबाथचा बनताना दिसतोय मला. मग ब्लडबाथ मध्ये आपण काय करतो, ऍज पर टीओटी कॉल आपण अवॉइड करतो, कॉल बाईंग करणं. ठीक आहे. मग परत तोच 350च्या रेजिस्टन्सची वाट बघेन मी किंवा 300च्या रेजिस्टन्सची वाट बघेन. कॉल बाईंग अवॉइडच करणार. बघूया मग काय होतंय पुढे. मार्केट बघा ब्लडबाथ जसं आपण बोललो, सकाळपासून आपण म्हणतोय की मार्केट ओव्हरऑल बेरिश आहे. ओके. ह्याचा अर्थ एओसी आपल्याला काय करतंय, एओसी आपल्याला प्रत्येक क्लिक वाईज, प्रत्येक कॅन्डल वाईज एव्हरी 10 सेकंड्सनी आपल्याला इंडिकेट करते की मार्केट बेरिश आहे. आता आपल्याला करायचंय काय, आपल्याला आता पेशन्स डेव्हलप करायचंय, डिसिप्लिन डेव्हलप करायचंय. आपल्या लेवलला मार्केट येईपर्यंत कोणत्याही प्रकारचा ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये.
ओके, बघूया. अजूनही मार्केट लेव्हलला आलं नाहीये. मार्केट अधेमध्येच खेळतंय, कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करतंय मार्केट. लोक म्हणतात की सर एओसी काम करत नाही. मी त्यांना उलट सांगतो, बाळांनो एओसी काम करतं. मेन काय आपल्याला कळलं पाहिजे की मार्केटचं रुझान काय, मार्केट बुलिश आहे म्हणजे मार्केट काश्मीरला जायचा प्रयत्न करतंय का मार्केट बेरिश आहे की मार्केट कन्याकुमारीला जायचा प्रयत्न करतंय. आता जर का बघाल तर 24,150च्या सपोर्टला मार्केट आलंय. ओके, इकडनं कॉल बनेल का? 500% कॉल बनणार नाही. का? कारण सपोर्ट स्वतःच खाली चाललाय. त्यामुळे बनणारच नाही ट्रेड अजिबात. कॉल बनणारच नाही आज, लक्षात घ्या. कॉल बाईंग. ओके, सो आपला टॉपिक काय चालू होता? हा, आपल्याला एओसीने तर रुझान दाखवलेली आहे मार्केटमध्ये की मार्केट आज बेरिश होणार. मग सर आपण लगेच पुट घेऊया ना, असं नाही करून चालत. लक्षात घ्या, मी जर का ठरवलं की मला कन्याकुमारीला फिरायला जायचंय, ओके, मला कन्याकुमारीला फिरायला जायचं, हे फिरायला जाणं हे जे असतं ना, हे आपण काय करतो, फिरायला जाणं हे आधी डिसाईड करतो आणि मग आपण ट्रेड घेतो. मग आपण रेल्वेचं बुकिंग, फ्लाईटचं बुकिंग नंतर करतो. लक्षात घ्या. मग त्याच पद्धतीने मार्केट बेरिश होईल का बुलिश होईल हे ऑप्शन चेन वरनं आपल्याला समजता आलं पाहिजे. ओके, अनालिसिस करता आलं पाहिजे. ट्रेड कुठनं बनेल हे नंतर, मग त्या ट्रेड कुठनं बनेल ह्यासाठी आपल्याला त्या लेव्हलची वाट बघावी लागते. म्हणजे मी ठरवलं कन्याकुमारीला जायचंय, बेरिश व्हायचंय, मग आता जानेवारी महिन्यात जाऊ, एप्रिलमध्ये जाऊ का डिसेंबरमध्ये जाऊ? डिसेंबर. मग डिसेंबर महिना येऊ दे, तर डिसेंबर महिना येऊ दे, मार्केट लेव्हलला येऊ दे. जायचंय कन्याकुमारीला फिक्स आहे, घ्यायचा पुट आहे हे फिक्स आहे. आलं लक्षात? मग आपल्याला वेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी ट्रेड येत नाहीत, आले तरी 50%चं टार्गेट देतात, कॉस्ट टू कॉस्ट जातात. मग अशा वेळी आपले एओसीचे नियम तुम्हाला सगळ्यांना मी शिकवलेले आहेत. एओसीच्या नियमाप्रमाणे जर का तुम्ही काम केलं तर नक्की तुम्ही प्रॉफिटेबल मार्केटमध्ये होऊ शकता. मार्केट पुन्हा 24,150च्या 24,100च्या रेजिस्टन्सला आलंय. इकडनं काही ट्रेड बनतोय का? कॉल तर बिलकुल बनत नाहीये. पुट बनतोय का? पुट बनेल. कुठनं बनेल? अजूनही 24,250चा रेजिस्टन्स हा माझा सेफ पुट बनेल आणि 24,200चा जर ही पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत तर एक रिस्की मी बनवायचा प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या, आय एम सेइंग रिस्की. ओके, मग अजूनही मार्केट आलं नाहीये, नाही करायचा ट्रेड. बघूया पुढे काय काय होतंय. मार्केटनं तर पूर्ण कन्सॉलिडेशन दिलंय आज. 2 वाजत आलेत, 2:30च्या नंतर आपण ट्रेड करत नाही. मग जर का 2:30च्या आधी आला तर ट्राय करू शकतो, पण लेव्हललाच मार्केट येत नाहीये. आता मार्केट जर का बघाल तर 24,150च्या सपोर्टला आलेलं आहे. मग इकडनं बनतो का सर ट्रेड? नाही बनत, कारण सपोर्ट स्वतःमध्येच कमजोर आहे, रेजिस्टन्स वरनं प्रेशर देतोय. मग कसा बनेल ट्रेड? कॉल कॉल बनणारच नाही आज. घेतला तरी पुट, फक्त लेव्हलची आपल्याला वाट बघायची. चला, 2:30 वाजलेत. 2:30 नंतर आपण बुक बंद करतो, मार्केट बंद करतो, एओसी बंद करतो. आजच्या मार्केटमध्ये काय शिकायला मिळालं किंवा आजच्या मार्केटमध्ये किती ट्रेड आले? ऍज पर एओसी थिअरी एकही ट्रेड आपल्याला आलेला नाहीये. एक हायली रिस्की ट्रेड कॉलचा आलेला, हायली रिस्की होता. ज्यांनी 50% पर्यंत झालं असेल, त्यांनी बुकिंग केलं असेल, त्यांना छोटं मोठं प्रॉफिट झालं असेल आणि ज्यांनी नसेल केलं त्यांचा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. स्टॉप लॉस लागलेला नाहीये आजच्या कोणत्याही ट्रेडमध्ये. एक ट्रेड मिळाला, हायली रिस्की होता. ओके, खूप रिस्की होता. मे बी तुम्ही म्हणू शकता की तो अगेन सिनॅरिओ होता, मे बी आपण म्हणू शकतो. ओके, तो ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. ओके, अशा पद्धतीचं आजचं मार्केट आहे. म्हणजे एकच ट्रेड आला, तो सुद्धा कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. आज बाकी कोणत्याही प्रकारचे ट्रेड आलेले नाहीये. ओके, का आले नाहीयेत? आता एओसी काम नाही करत असं आहे का? तर एओसी काम करतं. एओसी उलट तुम्हाला जबरदस्त इंडिकेशन देतं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज सकाळपासून कळत होतं आज मार्केट बेरिश होणार, पण कितीही मार्केट बेरिश होणार, पण ती ट्रेन जी होती ती आपल्या रेल्वे स्टेशनला लागत नव्हती. ओके, कळत होतं की मार्केट बेरिश होणार, कन्याकुमारीला जाणार खाली बॉटमला,
पण कन्याकुमारीला जाणारी ट्रेन आपल्या स्टेशनवर येत नव्हती, म्हणजे आपल्या लेव्हलला मार्केट येत नव्हतं आणि त्यामुळे आपण ट्रेड आज केलेले नाही. ओके, एओसी काम करतं. फक्त पेशन्स असेल तरच ट्रेड मिळतील. घाई गडबड केली तर लॉसेस मजबूत होतील. ओके, त्यामुळे एओसी वापरा. एओसी मध्ये जर का काही क्वेरी असेल तर माझा नंबर इथे दिलेला आहे. मी स्वतः एओसी मुंबईचा हेड आहे. तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता. 20 एप्रिल पासून आपली बॅच चालू होणार आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. शेवटची एक सीट बाकी आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एओसीच्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्ही माझ्या लिंकवरनं रजिस्ट्रेशन केलं तर 7 दिवसाचा डेटा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. ओके, आणि मग जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डायरेक्टली तुम्ही मला संपर्क करू शकता. ओके, सो चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया पुन्हा लाईव्ह. सकाळी 9:30 वाजता लाईव्ह भेटूया आणि संध्याकाळी पोस्ट मार्केटमध्ये भेटूया. टाटा.